नमस्कार, सुप्रभात. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक, साधक हो. आजपासून आपण कबीरनामा म्हणजे संत कबीर यांच्या हिंदी दोह्यांचे मराठी पद्य रूपांतर आणि गद्य चिंतनपर विवरणासह संपन्न झालेला ग्रंथ चे वाचन निरूपण करणार आहोत. आपणाला नम्र विनंती आहे की कबीरनामामध्ये जे दोहे आहेत त्या दोह्यांचं स्वरूप लक्षात घ्या. दोहे म्हणजे ही 2 ओळीची रचना आहे, परंतु या 2 ओळीमध्ये शक्यतो प्रस्तुत जगात दिसणारे मानवी वर्तन, दिसणाऱ्या मानवी जीवनातील घटना त्याच्यावर काव्य भाष्य करता करता त्या घटनांच्या मागे लपून राहिलेलं म्हणजे व्यावहारिक घटना, व्यावहारिक प्रसंग, व्यावहारिक मानवाचं जीवन याच्या पाठी लपून राहिलेल्या सुप्त गुप्त वृत्ती आणि त्या वृत्तींच्याही पाठी जी एक अत्यंत आवश्यक अशी नीतिनियमावर आधारित निवृत्तीची आवश्यकता असलेली अशी बाब, या दोन्ही गोष्टी या दोह्यामधून कबीर प्रकट करतात. म्हणजे दोह्याचं स्वरूप, बाह्य स्वरूप व्यावहारिक आहे आणि त्याचं अंतरंग स्वरूप त्या वृत्ती मागे आवश्यक असलेली सत्प्रवृत्ती किंवा खरं तर वृत्तीशिवाय वृत्तीराहित्य निवृत्ती कशी जीवनात आवश्यक आहे हे त्यात सांगितलेलं आहे. म्हणून व्यावहारिक घटना, मानवी जीवन, त्याचा व्यावहारिक अर्थ आणि त्यामागे लपलेली अत्यंत आवश्यक अशी जीवनाला असलेली निवृत्तीची धारा, अशा तऱ्हेने एकाच दोह्यामध्ये व्यवहार आणि त्या पाठचं आध्यात्मिक सत्य असा उलगडायचा हा प्रयत्न आहे. अशा अर्थाने हे दोहे म्हणजे दुहेरी, म्हणजे सगुण साकाराच्या दृष्टीने व्यावहारिक आणि निर्गुण निराकारच्या दृष्टीने निवृत्तीपर तत्व उपदेश करणारे आहेत. अशा दृष्टीने या दोह्यांकडे पाहावं. आता हा जो कबीरनामा ग्रंथ आहे यात 1008 कबीरांचे दोहे आहेत. अर्थात ती हिंदी किंवा ज्याला पूर्वी खडी बोली म्हणतात त्या तऱ्हेची हिंदी आहे. ती कुठे कुठे उर्दू मिश्रित, पारसी मिश्रित आहे, परंतु त्याचा मराठी सुलभ अर्थ उलगडून त्या दोह्याचं मराठी रूपांतर केलेलं आहे आणि स्वाभाविकच त्याचं गद्य विस्तार केलेला आहे. आता या कबीरनामा जे पुस्तक आहे त्याच्या मलपृष्ठावरती म्हणजे बॅक पेजवर थोडक्यात कबीराबद्दल लिहिलेलं आहे. ते असं आहे: संत कबीर ज्यांना पूर्वेचा सॉक्रेटिस. आता ही पदवी लेखकाने दिलेली आहे. संत कबीर ज्यांना पूर्वेचा सॉक्रेटिस म्हटल्यास वावगे ठरणार नाही, अशा या बहुआयामी आणि चौफेर शहाणपणाने संपृक्त असलेल्या महान संताचा परिचय कबीरनामा रूपाने स्नेहलच्या म्हणजे स्नेहल प्रकाशनच्या रसिक चोखंद व अभ्यासू वाचकांना मराठी पद्य रूपांतर व चिंतनपर गद्य विस्तारातून करून देताना त्यांच्यासाठी एक वाङ्मयीन मेजवानीच देत आहोत असे वाटते. नाठाळाचे माथी काठी हाणणारा संत तुकोबांचा बाणा आणि परंपरा व रूढीग्रस्ततेतून बाहेर पडणे हीच मुक्ती असे म्हणणारी जे कृष्णमूर्तींची दिव्य प्रतिभा संत कबीरांमध्ये एकवटली आहे. संत कबीर स्वतःला निगुरा म्हणजे गुरु नसलेला असे म्हणून घेत या निगुऱ्याची गुरुवाणी आपणाला दिव्यत्वाची अपरोक्ष म्हणजे डायरेक्ट परसेप्शन म्हणतात, तर अशी अपरोक्ष अनुभूती देते. ही कबीरनाम्यातील 1008 दोह्यातून आपणा पुढे उलगडली जाणार आहे. स्नेहलची म्हणजे स्नेहल प्रकाशनची ही आध्यात्मिक भेट त्या वाटेवरील पांथस्थांसाठी त्यांना जरूर आवडेल असा विश्वास व्यक्त करतो आणि कबीरनामा या पुस्तकाची सुरुवात आता पुढे करूया. आता या कबीरनामामध्ये प्रथम एक कबीराचं गुरुभक्तीपर जे काव्य आहे ते मराठीत अनुवादित केलेलं आहे. अर्थात मूळ हिंदी काव्य त्यात लिहिलेलं नाही, तर प्रथम ते वाचतो आणि नंतर त्याचं मराठी रूपांतर वाचतो. ते काव्य मूळ हिंदीत असं आहे: प्रीती लागी तुम नाम की पल बिसरे नाही, नजर करो अब मेहर की मोहे मिलो गुसाही, बिरह सतावे मोही को जीव तरपे मेरा, तुम देखन की चाहे प्रभु मिला सवेरा, नैना तरसे दर्श को
न लागे, दर्द बंद दीदार का निश्वास जागे, जो अब को प्रीतम मिले करू निमित्त न न्यारा, अब कबीर गुरु पाया मिला प्राण पियारा. म्हणजे आता कबीरांना आपला गुरु जो प्राणप्रिय आहे तो मिळाला, अशा अर्थाचं एक काव्य आहे. त्याचं मराठी रूपांतर आहे का. प्रेम तीव तव नामाचे विसर पडे ना क्षण भरी, कृपा दृष्टी पाहे मजकडे व्हावे मिलन गोस्वामी, विरहत्वासी मजसी भारी, जीव तगमग करी, तव भेटीसी आतुर उत्कट, भेटी फुले सुखद पहाट, तुझ्या दर्शना नेत्र आसुसले, क्षणभरही विश्राम ना वाटे, तळमळ चित्ती राही दाटुनी, रात्र रात्र खाडे जागुनी, आता प्रियतम होता भेटी, तक्रार अन्य नाराही, सद्गुरु भेट लाभ कविरासी, प्राणाहुनही जो अतिप्रियतासी. तर सद्गुरूची भेट कबीरांना झाली. जो सद्गुरू आपल्या प्राणापेक्षा सुद्धा कबीरांना प्रिय आहे, तशीच खऱ्या खुऱ्या तत्वज्ञान रूपी सद्गुरूची भेट त्यांच्या डोळ्यातून आपल्याला पात्र होईल असा विश्वास व्यक्त करून आता पुढे जाऊया. आता प्रथम मनोगत तथा ऋणनिर्देश म्हणजे एक्नॉलेजमेंट आहे ती वाचून दाखवतो. प्रेमार्द्र हृदय मनाचे स्पंद. आता ऐका. राम गुरु ईश एक शुद्ध आनंद अमूर्त ज्ञान, खबर खबर कबीर खबर देत राही तत्वज्ञान. खबर म्हणजे लगबग किंवा आतुरता. संत कबीर अत्यंत आतुरतेने सर्व मानवांना त्या परमसिद्ध ईश्वरी सत्तेची खबर देत आहेत. राम, गुरु, ईश, अल्लाह हे निर्गुण निराकार परमतत्व असून पंथोपंथांच्या भाऊ गर्दीत त्या तत्वाचा विसर पडू नये याची निखर त्यांना वाटत आहे ते केवळ अमूर्त आनंदमय शुद्ध ज्ञान. त्यांनीच या पामराला म्हणजे नारायण पाटणकर यांना त्यांचे दोहे मराठीत आणण्यास आज्ञा पिले आणि आज ते सिद्धीस जात आहे. संत कबीरांचे पुढे सदैव नतमस्तक राहणे इतकेच म्या पामराचे कर्तव्य आहे. कदाचित त्या कर्तव्यपूर्तीचेच कबीर नामा हे सार्थ फल असावे. जनता जनार्दन या माझ्या अल्पमती परंतु प्रामाणिक प्रयत्नांना दाद देतील असा विश्वास वाटतो. माझ्या ज्ञानयात्रेतील कबीर नामा हे पाऊल समर्थपणे टाकण्यास स्नेहल प्रकाशांचे सर्वे सर्वा श्री गोविंदजी घाटपांडे हे नित्याप्रमाणे माझी साथ संगत करीत आहेत. त्यांचे व त्यांच्या संकुल परिवाराचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यांचे प्रकट आभार. सर्वश्री डॉक्टर मिलिंद पटवर्धन, शशिकांत पाटणकर, शिरीष दामले, संजय रानडे आणि नारायण पालव हे पूर्वी रत्नागिरीमध्ये होते, आता ते पुण्याला आहेत. या सर्व स्नेही जनांचे आणि माझ्या सर्वच कार्यात सतत सुस्मित वदनाने माझे सोबत असणारी माझी पत्नी सौ नीता पाटणकर तिचे या नवपुस्तक प्रकाशनाचे निमित्ताने अनौपचारिक आभार मानतो. अंती या पूर्वेच्या सॉक्रेटिसाला पुन्हा मान लावून सलाम आणि जनता जनार्दन वाचक ईशाला निरपेक्ष अभिवादन असतो. संदर्भ ग्रंथ 1. कबीर प्रभाकर माचवे, भाषांतरकार जयप्रकाश सावंत. 2. कबीर ज्ञानामृत श्री सह जोशी. या दोन्ही पुस्तकांचे आणि त्या पुस्तककर्त्यांचे संबंधितांचे आणि सर्व संबंधितांचे जाहीर आभार. नारायण पाटणकर, रत्नागिरी, 8/6/2014 रोजी हे मनोगत तथा ऋणनिर्देश केलेला आहे. आता कबीरनामा निमित्ताने वाचक संवाद म्हणजे कबीरनामा लिहिण्याच्या निमित्ताने वाचकांशी संवाद चालू आहे किंवा संवाद करत आहे. तर कबीराची जी वचनावली आहे त्यातील काही उत्तम अशा पद्याचा भावार्थ इथे मराठीत सादर करीत आहे. तर कबीरनामा निमित्ताने वाचक संवाद तो असा आहे. शब्द शोधी शब्द जाणी
शब्द संगे चाल भाई, शब्द आकाश शब्द पाताळ, शब्द पिंडी ब्रह्मांडी राही, शब्दवाणी शब्द कानी, शब्द मूर्ती विचार चिंतनी, शब्द वेद शब्द नाद, शब्द शास्त्र नीट गात राही, शब्द यंत्र शब्द मंत्र, शब्द ही गुरुपदेश गाई, शब्द तत्व शब्द संसार, शब्द आकार निराकार राही, शब्द पुरुष शब्द नारी, शब्द ब्रह्मा विष्णू महेश राही, शब्द प्रकट प्रकट ओंकार ब्रह्मी आणि नाद राही, शब्द शब्दा पारखून घेई, सांगे कबीर शब्द ही भगवंत भाई. तर आपण जी भाषा बोलतो त्यातील अक्षरे आणि त्यातून निर्माण होणारे शब्द तिकडे आपण नीट ध्यान दिलं पाहिजे. भाषा अक्षरे आणि योग्य अक्षरांची गुंफण करून अर्थवाही शब्द निर्मिती याच्यातच खरं तर शब्दाचं महत्व लपलेलं आहे. म्हणून शब्द शोधा शब्द जाणा आणि शब्दाबरोबर सर्वांनी शब्दांची गती समजून चालत राहा. शब्द आकाश आहे, शब्द पाताळ आहे, शब्द पिंडात आहे आणि शब्द ब्रह्मांडात आहे. शब्द म्हणजे वाणी, शब्द तोच ती वाणी म्हणून कानी, तीच मुखामध्ये वाचा. शब्द मूर्ती तिचंच विचार आणि चिंतन करणं महत्वाचं आहे. शब्द म्हणजे वेद आहेत, शब्द म्हणजे नाद आहे, शब्द म्हणजे शास्त्र आहे. म्हणून शब्द नीट समजा आणि शब्दाचे नीट गायन करा. शब्द यंत्र आहे, शब्द मंत्र आहे, शब्दच गुरुपदेश आहे. त्यामुळे शब्दातील गुरुपदेश अर्थ समजून गायला जावा आणि तो अंतःकरणात दृढ धरला जावा. शब्द हेच तत्व, शब्द संसार आहे, शब्द आकार आहे, शब्द निराकार आहे, शब्द पुरुष आहे, शब्द नारी आहे, शब्द ब्रह्मा विष्णू महेश आहेत. शब्द प्रकट आणि अप्रकट रूपाने, शब्द प्रकट रूपाने ओंकार आहे आणि शब्द अप्रकट रूपाने ब्रह्म आहे, जे या ब्रह्मामध्ये शब्द रूपाने सर्व निनादत राहतात. म्हणून शब्दाला पारखून घ्या असं कबीर सांगत आहे. कारण शब्द नीट पारखा, त्याचा अर्थ जाणा आणि मगच त्याचा उच्चार करा. कारण शब्दाचा नीट उच्चार जर केला तर त्या शब्दातच भगवंत हे भाई हे बंधून आपणाला गाऊ शकेल. असं हे कबीर वचनावलीचं शब्द शोधी शब्द जाणी शब्द संगे चाल भाई, शब्द आकाश शब्द पाताळ शब्द पिंडी ब्रह्मांडी राही, शब्द वाणी शब्द काने शब्द मूर्ती विचार चिंतनी, शब्द वेद शब्द नाद शब्द शास्त्र नीट गात राही, शब्द यंत्र शब्द मंत्र शब्द ही गुरुपदेश गाई, शब्द तत्व शब्द संसार शब्द आकार निराकार राही, शब्द पुरुष शब्द नारी शब्द ब्रह्मा विष्णू महेश राही, शब्द प्रकट अप्रकट ओंकार ब्रह्मीया निनादत राही, शब्द शब्दा पारखून घेई सांगे कबीर शब्द ही भगवंत भाई. तर हे शब्दाचं म्हणजे अक्षर परब्रह्माचं महत्व शब्द रूपात भाषे रूपात जे कबीराने गायलं आहे ते आपल्यासाठी मूळ हिंदी इथे लिहिलेलं नाही, परंतु शब्द रूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आता पुढे बघा, संत कबीर आणि संत तुकाराम यांच्यात शब्द महती शब्द मांगल्य शब्द प्रीती आणि शब्द ब्रह्म असे व इतके काही ओतप्रोत भरले आहे की साकार निराकार अवघे ईश व्याप्त जग म्हणजे शब्द आणि शब्दच याबाबत पूर्ण सहमती त्या दोघांच्यात दिसून येते. संत तुकोबा यात शब्द किंवा अक्षराबद्दल काय म्हणतात ते पहा. आम्हा घरी सकळ धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शास्त्रे यत्न करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. सार्थ तुकाराम गाथेतील 2534 नंबरचा हा श्लोक आहे. ते तुकाराम म्हणतात शब्द हेच आमचं धन आहे आणि त्या शब्दांची रत्नेच नेहमी आम्ही वेचू म्हणजे आमच्या जो जपून ठेवू. शब्दांचीच शास्त्रे आहेत आणि शब्दामधूनच नीतीशास्त्र परमेश्वरी शास्त्र अध्यात्मशास्त्र उलगडायचा आम्ही प्रयत्न करू.
शब्दच आमच्या खरे तर जीवाचे जीवन आहे. शब्दरूपी धन आम्ही जन लोकांमध्ये वाटू. आणि तुकाराम महाराज म्हणतात, शब्द हाच आमचा देव आहे आणि त्या देवाची शब्दानेच आम्ही गौरव करू, पूजा करू. आता हेही पहा, कबीर वचनावलीमध्ये कबीर काय म्हणतात. सार्थ तुकारामाच्या गाथेत 2534 क्रमांकाच्या अभंगात तुकाराम काय म्हणतात ते आता पाहिले. आता हेही पहा, हा नारायण काय म्हणतो ते पहा. आम्ही हरी भक्त अक्षरे आळ निरंतर अक्षरी अक्षर मेळ अक्षर ही माता अक्षर हा पिता गुरु रूप दाता अक्षर हा सखा अक्षर हा दीन अक्षर ही रात आम्हा दिन रात अक्षरांची साथ शब्द शिल्प आम्ही अक्षरी साकारू भव पार आम्ही अक्षरांचे तारू अक्षर उष्णोदकी हरिहर नाती कृत चंदनाची अक्षर ही उटी गंधाक्षता पुष्पे अक्षर सुगंध विष्णुदास आम्ही अक्षरी बेरुंद अक्षर देवारी उभे हरिहर चरणी ठेवी मस्तक जोडीत शेखर देव म्हणे आता माग काही तरी मम अक्षरात चिरवस्ती करी देव म्हणे आता दान तुझ देई तव अक्षराते अक्षर मी राही अक्षर गुंपुनी शब्द धन वाटी नारायणा तव जन्मयागसाठी. तर मेघवृष्टी या पुस्तकात पृष्ठ 40-41 वर नारायण पाटणकर याला परमेश्वराने स्पष्ट सांगितलेले आहे. देव म्हणे आता दान तुझ देई तव अक्षराते अक्षर मी राही अक्षर गुंफुनी शब्द धन वाटी नारायणा तव जन्मयागसाठी. म्हणजे हे भगवंताने दिलेलं दान आहे की तुझ्या अक्षरामध्ये तुझ्या शब्दांमध्ये मी अक्षर म्हणजे अविनाशी म्हणून राहीन. तेव्हा तुझे हे अक्षर अक्षरधन तेव्हा तुझे हे अविनाशी शब्दधन तत्वज्ञान रूपे तू शब्दात गुंफायचं आणि ते शब्दधन लोकांना वाटायचं. यासाठीच तुझा नारायणा जन्म आहे असं परमेश्वर जेव्हा या नारायणाला सांगतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की शब्दांची मोती कबीर गातात, तुकाराम गातात आणि हा सर्वसामान्य माणूस सुद्धा अक्षर अविनाशी अशा अक्षरांची मालिका करून शब्दाची गुंफण करून तेच तत्वज्ञान रूपी धन सर्वांसाठी वाटत आहे नव्हे. त्याचा जन्म याच साठी आहे असं प्रत्यक्ष परमेश्वर त्याला सांगत आहे. सांगायचा हेतू असा आहे की आपल्या सर्वांच्या हृदयात तीच भाव भक्ती ही तुकारामाची आहे, कबीराची आहे ती असेल तर तुकाराम, कबीर, ज्ञानेश्वर आणि आपण यामध्ये देताना परमेश्वर काहीच फरक करणार नाही. परमेश्वर सर्वांना सारख्याच उदारतेने देत असतो. फक्त आपली भक्ती त्या तीव्रतेची हवी, ती कबीरांची आहे, जी ज्ञानेश्वरांची आहे, जी तुकारामाची आहे. तर सांगायचे आहे की संत कबीर वा तुकोबांसारखे आकाश उंचीचे संत असोत वा प्रस्तुत लेखकासारखा एक कष्टित क्षुद्र जीव असो, ईश्वर प्राप्तीसाठी सच्चा भाव तळमळ व हृदयस्थ प्रीती जागृत झाली की सर्वामुखी किंवा सर्वांच्या लेखणीत एक आणि एकमेव सत्यच प्रकट होते. येथे अक्षर अविनाशी परमेश्वराची आळवणी सुसंगत अक्षरे गुंफून म्हणजेच अक्षररूपी शब्दातून केली आहे. प्रत्यक्ष तत्वाचे सांगणे आहे की अक्षरे गुंफून शब्द वाटी विश्वनारायण या मर्त्य नारायणाला आज्ञापित आहे. मधुर शब्दातून काव्य प्रसविणारा केवळ आणि केवळ तो विश्वेश्वरावच असू शकतो. मग तो कबीर वाणीत प्रकट हो वा ज्ञानेश्वरीत किंवा गाथेत मुखरित हो अथवा मेघवृष्टीत नारायणाद्वारे शब्द मधुर वृष्टी करो. देवा इतके समत्व, समदृष्टी, समज्ञायित्व अन्य कुणाजवळ असू शकत नाही.
वाचकांसाठी सांगत आहे की हे मेघवृष्टीतील पद्य आपला जो मेघवृष्टी ग्रंथ नसला तरी आत्मोपनिषद मध्ये आपल्याला निश्चित मिळू शकेल. ते जरूर पाहावे आणि पुन्हा एकदा त्याचा आनंद लुटावा. परब्रह्म हे शब्दातीत असले तरी ते कळण्यासाठी शब्दरूपी शिडीच अत्यावश्यक असते. अर्थात केवळ शब्द ज्ञान पुरेसे नसते निश्चित, मात्र कोठे व कसे जायचे हे शब्दानेच कळू शकते. मग मात्र शब्द आकलनाच्या अतीत जाण्यासाठी केवळ शब्दातील भाव व भावार्थाला साधकाने निशिदिन ध्यास भजन रूपी आळवायचे असते. मग त्याची कृपा साधकाला सरस्वती रूपी अनुभवास येते. अखेरीस देव साधक व साधना यांच्या एकत्वात कैवल्य प्राप्ती होते. यालाच निःश्रेयस म्हणजे बिनशर्त मुक्ती असे संबोधतात. भक्त भक्ती भक्तत्व भावभक्ती त्याचा एकच अर्थ आहे, तो म्हणजे अखंड अचल अढळ अविनाशी ब्रह्माची अपरोक्ष निरंतर अनुभूती, म्हणजे डायरेक्ट परसेप्शन ऑफ इमॉर्टल ब्रह्मा. तर संत कबीर, संत तुकोबा आणि प्रस्तुत लेखकाची शब्दानुभूत ईश्वर दर्शन क्षमता समतुल्य आहे याचा प्रत्यय वाचकाने जरूर घ्यावा. वाटल्यास मनोमय होय म्हणावे. लेखकास अहंकाराचे वाटल्यास येथेच जनता जनार्दनाची क्षमा प्रार्थित करून पुढे वळतो. अनुभव असा आहे की लहानपणापासून देव शोधण्याचे, विश्व मुळाला आदी कारणाला हात घालण्याचे वा शोधण्याचे वेळ आहे व ते सतत वाढती आहे. मेघवृष्टी या प्रस्तुत लेखकाच्या पुस्तकात केशव भिकाजी ढवळे मुंबई 4 पान 6 व 7 वर संत कृपा नावाचे काव्य आहे. त्यामध्ये पहिल्या 2 ओळी अशा आहेत. अवचित आले माझ्या दारी संत वार कवी मजवरी संत कृपा झाली. या काव्यात पुढे जाऊन संत ज्ञानेश्वर, संत तुकोबा, जगद्गुरु जे कृष्णमूर्ती, भगवान गौतम बुद्ध, महावीरादी श्रेष्ठ तमानी या नारायणावर कसा कृपा वर्षाव केला आहे ते सांगितले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कृपेतून उत्साही होण्याची प्रामाणिक मनीषाही प्रकट केली गेली आहे. योगायोग म्हणा वा खरे दिशकृपा म्हणा, जे कृष्णमूर्ती, महाज्ञानी अष्टावक्र मुनी, जगद्गुरु श्रीमद आद्य शंकराचार्य यांच्यावरती स्वतंत्र पुस्तकेही, संस्कृत पद्याचे समश्लोकी रूपांतर आणि जेकेंच्या तत्वज्ञानाचे व चिंतन शलाकांचे मराठी रूपांतर, चिंतनपर विवेचनात्मक गद्य विस्तारासहित या लेखनाद्वारे भगवंताने देऊन घेतले आहे. संत विशेष व तत्वज्ञानावरती स्वतंत्र चिंतन या स्वरूपात 2007 ते 2014 आज मिती 7/6/2014 पर्यंत या 7 वर्षात सुमारे डझनभर पुस्तके तत्वज्ञानावर प्रसिद्ध होणे, याला ईश्वरी प्रसाराखेरीज अन्य काय म्हणता येईल. एक मिनिट. याला माझे कर्तृत्व म्हणण्याचा प्रमाद कधीही घडला नाही व घडणारी नाही. संत तुकोबा काय म्हणतात ते पहा. करीतो कवित्व म्हणाल हे कोणी, नवे माझी वाणी पदरीची, माझी या युक्तीचा नवे हा प्रकार, मज विश्वंभर बोलवितो, कायमी पामर जाणे अर्थभेद, वदवी गोविंद तेची वदे, निमित्त मापासी बैसविलो आहे, मी तो काही नव्हे स्वामी सत्ता, तुका म्हणे आहे पायिकची खरा, वागविता मुद्रा नामाची हे. तुकाराम गाथेत 605 पानावर आणि तुकाराम गाथेत 605 क्रमांकाचा हा जो अभंग आहे, तिथे तुकाराम म्हणतात, मी केवळ निमित्तासाठी बसलो आहे, खरी तर ही स्वामी सत्ता, ही पांडुरंगाची कृपा आहे, मी त्याचाच खराखुरा पाईक आहे आणि त्याची मुद्रा म्हणजे त्याचं नाम पांडुरंग 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 विठ्ठल विठ्ठल हे मी वागवत आहे आणि त्याची मुद्रा धारण करून तो पांडुरंगच त्या तुकारामाच्या तोंडून बोलत आहे. म्हणून ते म्हणतात, माझ्या युक्तीचा नवे हा प्रकार, मज विश्वंभर बोलवितो. तर असंच काहीच संत तुकोबांसारखा विश्वकवी आपल्या अजोड काव्याचे श्रेय भगवंताला देत असताना माझ्यासारख्या पामराने मीपणा धारण करणे ही केवळ मूर्खता, औद्धत्य ठरेल, ते होणे नाही. पहा, मात्र तरी भगवंत किती तंतोतंत सारखे कृपादान आपल्या कोणाही भक्ताला देतो ते पहा. तर मेघवृष्टीमध्ये पान 166-67 वर असलेलं काव्य वाचत आहे. तेही आत्मोपनिषद मध्ये आपल्याला
उपलब्ध होईल. तर ते काव्य असं आहे, मुखी कोण मज काव्य वदविता, तैसे हृदयी कोण काव्य स्फुरविता, मज वाणी कोण अमृत स्रववी, खचितची वाटे मज विठ्ठल बोलवी, मज पामरासी कैसे काव्य गान, वृक्ष गद्य हृदयी कैसे मधुर गुंजन, पाषाणासी कैसे पाषाणासी कैसी संभवे आर्द्रता, निष्ठुर हृदयी कैसी जन्मावी रुजुता, अहो देवा कैसे जन्मले अद्भुत, खोल अंतरात स्पंदे संगीत अवीट, संसाराची घोडी नाही आता उरली, सहजची भक्ती वीणा हृदयी झंकारली, जागृती सुषुप्ती स्वप्नी वाहतसे, देवगीत गाता हृदयी सरस्वती वसे, अज्ञाताची घोडी हीच बालकाची ओढी, माते सरस्वती पुरवी भक्ताची आवडी, दिसा मागुन दिस जात येत राही, स्थल काल काही जाणीवेत नाही, नच काही उरले करणे भोगणे, हीच आस देवा तुझे पाय संपादने. या काव्याती माझ्या हृदयातून कोण काव्य स्फुरवतो, माझ्या हृदयात काव्याचं स्फुरण कुठून येतं, माझ्या वाणीतून काव्यरूपी अमृताचा साव कसा येतो, निश्चितच मला वाटते की माझ्या हृदयातून विठ्ठलच बोलत आहे. अशा तऱ्हेची समभावना तुकारामाने इथे नारायणाची आपणाला दिसेल. शुद्ध भक्तीची हीच महत्व आहे की ती ईश्वरी शुद्ध भक्तीची हीच महत्व आहे की ती ईश्वरी सत्ता संत कबीर असोत वा संत तुकारामादी विश्वकवी असोत, साऱ्यांना सारख्याच प्रेमाने सायदान देते. नव्हे, समत्व हेच खरेखुरे ज्ञान असून तेच निर्गुण निराकार भगवंताचे साक्षात रूप आहे. हे रूप सरस्वती रूपाने काव्यानुभूतीतून अपरोक्ष अनुभव मार्गे सच्च्या भक्ताला लाभ दिल्याशिवाय राहत नाहीच नाही. त्या नारायणालाही त्याचा लाभ झाल्याने येथे आवर्जून सांगण्याचे इतकेच कारण आहे की ईशभक्ताने वाचकातील अनेक सच्चे ईशभक्त असू शकतील, निराश होण्याचे कारण नाही. त्यांना आत्मसाक्षात्कार आत्मदर्शन सदसत विवेक ज्ञान होणारच होणार. ईश्वर भक्तांना आश्वासित करणे हा हेतू या पाठी आहे. यामध्ये किंचितही अहंकार नाही किंवा थोरा मोठ्या संत महंतांशी सरोवरी म्हणजे बरोबरी साधण्याचा अश्लाघ्य अट्टहास नाही. कबीर लाभ हे पावनं झालो तर संत वारकऱ्यांच्या माळेत मुकुटमणी शोभावा असा हा चौफेर बुद्धिमत्ता लाभलेला संत कबीर लेखकाच्या आध्यात्मिक प्रवासात त्याला भेटला. त्याच्याशी म्हणजे लेखक आणि कबीर याच्याशी त्या दोघांचं हितगुज साधलं गेलं म्हणून त्याच्याशी म्हणजे लेखकाचे कबीराशी हितगुज साधले आणि हा कबीरनामा प्रसिद्ध होण्याचा योग अति समीप येऊन ठेपला. या हितगुजात समजलेले, आकळलेले व तीव्र जाणीव रूपे स्पंदित झालेले वाचक मित्रांसमोर मांडायचा प्रामाणिक प्रयत्न या उपोद्घातात करीत आहे. संत कबीर हे प्रामुख्याने श्रवण निरीक्षणातून म्हणजे दर्शनातून साकारलेले जीवनाचे भाष्यकार तत्वज्ञ कवी आहेत. मानवाच्या सर्व भावनांचे व त्यातील सत्य असत्याचे अत्यंत तीव्र आवेगी, प्रसंगी कठोर, अगदी निर्दयतेच्या पातळीपर्यंत हे जाणारे, परंतु दूध का दूध पाणी का पाणी करणारे परखड दर्शन त्यांना झाले आहे व ते त्यांनी सर्वांसाठी जाहीर प्रकटनाद्वारे खुले केले आहे. तर कबीरनामा म्हणजे संत कबीरांच्या मानवी स्वभावाबाबत त्यातील सुष्ट दुष्ट उचित अनुचित प्रामाणिक दांभिक त्यातील अंतर दाखवून देणाऱ्या निरक्षीर विवेकी तत्वज्ञ कवीचे जसे स्पष्ट मनोगत स्वगत आहे तसेच ते परगत म्हणजे दुसरीकडे पसरून किंवा जाऊन इतरांनाही सुस्पष्ट मार्गदर्शन करणारे प्रकट किंवा जाहीर सांगणे आहे. जाहीरपणे खुलेआम निर्भीड व निर्भय सांगणे म्हणजे जाहीरनामा. आता तो संत कबीरांचा म्हणून कबीरनामा, येथे नामा याचा अर्थ सांगणे असे आहे. तर असे ह्या कबीरनामा या पुस्तकाचे नामकरणाबाबतचे स्पष्टीकरण वाचकाने नीट समजून घ्यावे ही प्रार्थना. कबीरांची चतुरस्थता
गुरुपदेश कथन व वर्तन, कर्म कार्य करणी, काम प्रबलता, काळाचा महिमा व जीवाचे क्षणभंगुरत्व, क्रोध गुरुमहिमा, सद्गुरु व केवळ परोपदेशी गुरु, गुरुपारक गुरुशिष्य गुरुपारक गुरुशिष्य सुसंवादित्व, मानवाना जागोभाई असा दिलेला इशारा, दया सेवक सेवाभाव, अहंकार गुरुहीन कोण, गुरु वाचून कोण, परोपकार प्रेमाची वास्तवता, भक्ती भिक्षुक साधूची वेशभूषा, संदेह मन संपत्तीची सावली, माया लोभ सोबत किंवा मैत्रीचा परिणाम, सत्य अंतर्नाद स्वार्थ साधू नामस्मरण इतक्या विविध आयामांचा साक्षेपी वेध संत कबीराने आपल्या दिव्य प्रतिभेने घेतला आहे. त्यांचे म्हणणे आहे, जो गुरुहीन आहे म्हणजे ज्याला अध्यात्माचा ज्ञान प्रकाश प्राप्त होऊन ज्याच्या ज्ञान दूर झाले नाही, असा जो कोण गुरुहीन आहे त्याचे जीवन व्यर्थ आहे. अर्थात कवित्वाच्या पातळीला या कबीर नामामधील सारेच्या सारे म्हणजे 1008 दोहे तितके सरस मधुर काव्यमय आहेत असंही नाही. पुनरुक्ती हा संत वाङ्मयातील अपरिहार्य दोष येथही आहे. वरचेवर कीर्तन भजन आदी तत्कालीन उपलब्ध असलेल्या प्रचार व प्रसार माध्यमांद्वारे संबंधित संत कवी प्रसंगोपात थोडाफार फेरबदल करून आपले तत्व पटवून देत असतात. पुनरुक्तीचा दोष पुढे लेखन कला प्रगत झाल्यावर बऱ्यापैकी टाळता येऊ लागला तरी आजही अतिशय उत्तम मार्मिक परंतु पूर्वीचेच काव्य समोरच्या श्रोतृवृंदाला रिझवण्यासाठी कला सदृश थोडाफार फेरबदल करून गाण्याचा सांगण्याचा मोह काव्य वाचन करणाऱ्या मूळ कवीलाही झाल्याखेरीज राहत नाही. त्याचा प्रत्यय कवी व त्यांच्या काव्य वाचन समारंभातून स्वतःना आल्याखेरीज राहत नाही. चालायचेच. उत्तमाचे पुन्हा स्मरण चिंतन वाचन कथन यालाच भजन असे म्हणतात. अशा अर्थी पुनरुक्ती पुन्हा पुन्हा तेच ते बोलणे हे भजनच आहे. हे सत्याचे कौतुकच आहे. योग्य बोलण्याआधी ते योग्य बोलणे मनातल्या मनात तो कागदावर लिहावे व ठसवावे लागते. म्हणूनच उक्तीतील पुनरावर्तन लिखाणाती येत असावे. एवंच पुनरुक्तीला दोष न म्हणता त्याला भजन म्हणणे अधिक संयुक्तिक ठरते. किमान पक्षी संत व तत्वदर्शी यांच्या लिखाणाला तरी असेच म्हणावे लागेल. संत कबीर रूढ अर्थाने देवभक्त वा गुरुभक्त नाहीत. त्यांचा देव राम, गुरु म्हणजे परमसत्य वा विश्वाच्या मुळाशी असलेले अधिष्ठान येत आहे. अधिष्ठान म्हणजे सर्वाधी असलेले स्थान किंवा मूळ. ईशन म्हणजे नियामक शक्ती. तर सर्वाधी असलेली व सर्व चराचराला व्यापणारी व संतुलित ठेवणारी अद्भुत अगम्य चैतन्य सत्ता हाच संत कबीरांचा ईश्वर आहे. राम व गुरुही आहे. तर ती चैतन्य सत्ता हाच कबीरांचा ईश्वर आहे. तोच राम आहे, तोच गुरुही आहे. तर कबीर हे तत्वज्ञ संत आहेत. त्यांचे भजन कीर्तन कथन निधिध्यासन चिंतन सारे काही निर्गुण निराकार तत्वाचे आहे. सगुणाची शेज निर्गुणाचा बाज येथे पाहायला मिळतो. बाज म्हणजे ठेवण असा येथे अर्थ घ्यावा. संसाराचे बोलायचे आणि निर्देश मात्र अधिष्ठानाचा तत्वाचा हे मर्म आहे संत कबीरांच्या उपदेशाचे. काव्यवेद आता माय माऊली मराठी असलेल्या मराठी भाषकांसाठी संत कबीरांच्या हिंदी कौसात फारसी उर्दू प्राकृत बोली भाषा यांनी संमिश्र दोह्यांचा मराठी रसानुभव थोड्याफार प्रमाणात येथे मराठी रूपांतरणात वाचकांना करून देत आहे. सर्व पुस्तकात तो सुज्ञ वाचकांना घेता येईलच. तरीही काही वानगी दाखल पहा किंवा वाचा. पुस्तकात एकूण 35 प्रकरणे आहेत. मात्र दोह्यांना क्रमांक सलग 1 ते 1008 असे दिले आहेत. मराठी रूपांतरणापुढे सोयीसाठी दोहा क्रमांकी देत आहे. अर्थ व विवेचनात्मक विस्तार मूळ संहितेत संत कबीरांच्या मूळ हिंदी भाषेसहित उपलब्ध आहेत. तर काही त्यातील नमुनेदार अभंगाचं मराठीकरण देत आहे. त्यानंतर उर्वरित जी प्रस्तावना आहे ती पूर्ण झाल्यानंतर तिथून पुढे क्रमशः आपण 1 ते 35 प्रकरणांचा आढावा घेणार आहोत. तर त्यातील एक नमुन्यासाठी असे जे अभंग म्हणण्यापेक्षा दोहे मराठीत रूपांतरित करीत आहे. तिथून पुढचा मजकूर जो आहे तो उद्याच्या निरूपणात पाहू. असतु तोपर्यंत आपण सर्व कबीराच्या चिंतनात राहा, त्याच्या नामधुंदीत राहा, त्याच्या गुरुपदेशात राहा आणि त्याच चिंतन करता करता चिंतने तद्रूप होता. तसेच तुम्ही कबीर होऊन त्यालाच ऐकण्यासाठी उत्सुक राहा. उद्याच्या निरूपणात पुढील भाग घेऊ. अस्तु. धन्यवाद.